नमस्कार. हे आहे याजचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. मी याजमधून जाणार आहे तेहरानला. तर हे एक मिलिटरीचं एअरपोर्ट आहे आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मी सांगतो की इथं मी जर व्हिडिओ करताना जर पकडलो तर डायरेक्ट हे लोक मला जेलमध्ये नेणार. त्यामुळे मी खूप एकदम चोरून चोरून व्हिडिओ काढणार आहे. आपण बघूया की कसं आहे याजचं एअरपोर्ट. आणि मला एक $20ची फ्लाईट भेटलेली आहे. कसं आहे चेक करूया. आसमान एअर म्हणून आहे तर याजमध्ये एक डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. तर आता ते उतरणार आहे मेहराबाद एअरपोर्टला. तर इमाम खोमेनी एअरपोर्टला हे प्लेन जात नाही बिकॉज ते फक्त इंटरनॅशनलसाठी आहे आणि डोमेस्टिक एअरपोर्ट जे जवळजवळच आहे ते एअरपोर्ट, ते एवढे लांब नाही आहे. माझं हॉस्टेल तिथून 15 किलोमीटर वगैरे आहे. 1 तासाचा रस्ता आहे, तर संध्याकाळी पोहोचेन त्यामुळे कमी पडेल. तर 1 तासाचा रस्ता आहे. अजून चेक इन काही चालू नाही झालेलं. अजून बोर्डिंग पास वगैरे देतील तिकीट दाखवल्यानंतर. आता मेन आहे की ते अनाऊन्समेंट फारसीमध्ये होते, सगळे बोर्ड फारसीमध्ये आहेत, त्यामुळं काय समजत नाही. पण ठीक आहे, एअरपोर्टचा स्टाफ चांगला आहे. एकदम छोटंसं एअरपोर्ट आहे. त्या बाजूला चेकिंग चालू आहे इथं. अजून माझं चेकिंग चालू नाही झालेलं. इकडं छोटासा कॅफे आहे या बाजूला. ठीक आहे. आज मी फर्स्ट टाइम, म्हणजे मी भरपूर देशांमध्ये फिरलेलो आहे, पण फर्स्ट टाइम मी डोमेस्टिक एकाच कंट्रीमध्ये डोमेस्टिक फ्लाईटनं कुठेतरी जाणार आहे. तर इंटरेस्टिंग असेल, बघूया. मी एक्सपिरियन्स शेअर करेल नक्की कसं होतं, काय होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिकिटाची प्राईस फक्त $20 आहे. $20 म्हणजे 1500-1600 रुपये होतात. मला नाही वाटत की $1500-1600 आपल्या देशात तरी कुठं फ्लाईट असेल. सगळ्या फ्लाईट 4-5 हजाराच्या आसपास असतात. पण इंटरेस्टिंग आहे खूप माझ्यासाठी. भाई, इराणच्या कुठल्याही एअरपोर्टला गेलं ना तुम्ही, तर यांच्या सुप्रीम लीडरचे फोटोज वगैरे दिसतात तुम्हाला. म्हणजे आता मी एअरपोर्टला आहे तरी पण इकडे सगळ्यांचे सुप्रीम लीडरचे फोटो आहेत. बेसिकली इराण ही काही डेमोक्रेसी नाही आहे, ही इस्लामिक कंट्री आहे आणि थिओक्रॉसी आहे. म्हणजे रिलिजननुसार देश चालतो यांचा. पण खूप सारा वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे इथं बघायला भेटतं. लगेच लोकांच्या पेहरावामधनं लेडीजला रिस्ट्रिक्शन आहेत बरेचसे तिथं. पण काय काय जण आहेत ते त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आणि एकदम वेस्टर्नच आहे. आता त्यांचे कपडे बघितले आपण तर डिफरंट आहेत. तर शहीद लोकांचे फोटो लावलेले आहेत तिथं. हा जो मधला फोटो आहे तो इराणचे फॉर्मर मेजर जनरल कासिम सुलेमानींचा फोटो आहे. आणि 2020मध्ये अमेरिकेने एक एअर स्ट्राईकमध्ये मारलं होतं. असे फोटो तुम्हाला ऑल ओव्हर इराणमध्ये सगळीकडे बघायला भेटतात, कारण ते लोक रिस्पेक्ट करतात शहीद लोकांचा खूप. This one I'll keep with flight. Thank you. Where are the gates? Yes. Here? Okay, thank you. इंटरेस्टिंग. बोर्डिंग पास मस्त आहे आमचा. आसमान एअर नाव आहे माझ्या फ्लाईटचं. त्याची प्राईस आहे फक्त $20, म्हणजे आपले इंडियाचे 1600-1700 रुपये. नथिंग. आपल्यासारखंच आहे. मस्त. ह्याला हेडिंग वगैरे आहे, सगळं फारसीमध्ये लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये काही नाही. लेट्स सी विमान कसं आहे काय सांगतो तुम्हाला. मी जास्त कालवा करता येत नाही, तर 2 वेळा कॅमेरा काढू नका म्हणलेत मला इथं, त्यामुळे मी हळूच शूटिंग करतोय. आणि एकदम छोटे एअरपोर्ट आहे यादमध्ये. लय सस्तावाला प्लेन आहे. AC पण चालू नाही आहेत. मी जे बसलो तिथे एक सीट आहे, त्या बाजूला एक सीट आहे, त्या बाजूला 3 सीट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे मेल क्रू आहे, फिमेल क्रू नाही आहे, काय माहिती. एकदम छोटासा प्लेन आहे, जास्त मोठा नाही आहे. बघू कसाचा प्रवास आहे. अजून काय अनुभव आले तर सांगेन नक्की मी. इथपर्यंत व्हिडिओ काढेपर्यंत मला 2 वेळा वॉर्निंग भेटलेली आहे ऑलरेडी की व्हिडिओ काढू नका म्हणून. हा एक ब्रेड दिलेला मला. आणि $20 म्हणजे इंडियाचे होतात 1600-1700 रुपये. त्याच्यामध्ये त्याने ब्रेड दिलेला, चॉकलेट होतं, पाण्याची बाटली होती, ज्यूस होता. पण आता जे ब्रेड होतं त्याच्यामध्ये चिकन होतं का बीफ होतं ते माहीत नव्हतं. आणि इंग्लिश कुणाला मेन म्हणजे लक्षात येत नव्हतं, सगळे फारसीमध्ये बोलत होते. इवन फ्लाईटमधली जी अनाऊन्समेंट होती तीसुद्धा फारसीमध्ये झालेली, इंग्लिशमध्ये झालेली नव्हती. आणि मेन म्हणजे जेव्हा पण आपण एखाद्या रुरल एरियामध्ये जातो तिथं लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात. मागचा माणूस बघा कसं बघतोय माझ्याकडं. तर खूप रिस्की असतं अशा ठिकाणी व्हिडिओ करणं.
در سمت سرعت باد عبور از لایه‌های غبارآلود جوی گاهن لایه‌های رمزرفت انتظار داریم تکون‌های خفیفی رو تجربه کنیم که البته هیچ تأثیری بر ایمنی پرواز و کارهای هواپیما نخواهد داشت و خطری رو متوجه پرواز نکنید. आता मला कळलं की हे तिकीट एवढं स्वस्त का भेटलेलं मला, कारण भावानं लँडिंग असली जबरदस्त केलेली नाही, इतके दचके मारलेले काय बोलायला नको. कॅमेरा लिटरली हालत होता माझा आणि एवढा भेललो ना मी की म्हणलं आज काय खरं नाही आपलं, आपण आज काम तमाम आहे आपलं, विषय एंड आहे. पण ठीक आहे, तरीसुद्धा लँडिंग आज चांगली केली त्यांनी. हा तर भाई फायनल मी पोहोचलो तेहरानमध्ये. एका टायमिंगला अशी माझी फाटून हातात आलेली, कारण त्या विमानात असल्या असल्या आवाज येत होते ना, असं वाटत होतं विमानात मागं जनरेटर लावलाय. खाड खूड धाड धूड. पण भावानं लँडिंग चांगली केली, चांगला ट्रेन पायलट होता. आणि मी त्याला शेवटी जाताना विचारलंच की भाई ह्याचा कसं काय, म्हणजे फिमेल का नाही एक पण तुमच्या ह्याच्यामध्ये. तर तो म्हणला की ह्या एअरलाईन मध्ये नाहीये, दुसऱ्या एअरलाईन मध्ये आहे. मला असं वाटलं की इथं फिमेल नसतीलच सर्व्हिस, म्हणजे सर्व्हिस वगैरे द्यायला, कारण हा देश महिलांच्या बाबतीतले स्ट्रिक्ट आहे रूल मध्ये. आता 15 किलोमीटर आहे माझं, 15 पण नाही, 10 किलोमीटर आहे फक्त हॉस्टेल माझं इथून. मला वाटते हा जास्त नसेल. आता कॅमेऱ्यात काय दिसेना झालंय, तोंड माझं लाल दिसतंय कारण पुढं गाडीला लाल लाईट लागलेली. माझा जो ड्रायव्हर आहे ना, तो रशियन अंडरग्राऊंड एजंट सारखा दिसतोय, अंडर कव्हर एजंट. 2 मिनिटं. काय का नाही, तसंच दिसतोय एकदम. भाषा काय कळत नाही. सांगितले किती पैसे घेणार, म्हणलं चला. 2 मिलियन रियाल म्हणजे $2. $2 म्हणजे ₹160. ठीक आहे, 9-10 किलोमीटरला ₹160 घेतोय. आता कुठं रातची पब्लिक बस आणि बाकीच्या गोष्टी शोधत बसू. ठीक आहे. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मी काय कारणास्तव सिराज जे होतं ते स्किप केलेलं आहे. मला इंडियाला माघारी जायचंय. सो उद्याचा दिवस आहे तेहरानमध्ये माझा फक्त. आणि उद्याच्या दिवसात बघायचं काय ना काहीतरी आपण तेहरानमध्ये एक्सप्लोर करूच. पण प्लेन मध्ये मज्जा आली भाई. ₹2000च्या प्लेन मध्ये खूप चांगल्या सुविधा दिल्या. पाण्याची बाटली, खायला तो ब्रेड होता. मी त्याला 3 वेळा विचारलं, भाऊ याच्यामध्ये चिकनच आहे ना का बीफ नाही ना. तर तो म्हणला चिकन आहे. पण भाऊ मी नाही रिस्क घेतली, नाही खाल्लं जाऊ म्हणते. तर काहीतरी मिक्स असायचं, यांना बी माहिती नसते, म्हणून म्हणलं जाऊ दे. ओके, काही इश्यू नाहीये. 10 ते 15 मिनिटात मी पोहोचेन माझ्या हॉस्टेलला. भेटूया उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये आपण.